कॅमेरा दोनदा बंद झाला तरी पण अजून काय ट्रेन येत नाही. शिट यार, आता ऊन आलं परत. आली 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 आली. फायनली आपण ती मोमेंट कॅप्चर केलेली आहे आणि ती पण आपल्या कॅमेऱ्यामध्ये. पण हा टॉप 5 मध्ये उंच येतो. सो हे गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम आहे राज पचकोडे ब्लॉग. तर मित्रांनो, आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आपण आलो आहोत कोकण रेल्वेच्या पानवल सेतूवरती. म्हणजे पानवल सेतूवरती नाही मी, आपण कशासाठी आलो आहोत ते तुम्हाला दाखवतोच. कारण का आपल्याला तिथनं एक मोमेंट कॅप्चर करायची आहे. ती म्हणजे त्याच्यावरून वंदे भारत जाताना आपल्याला मोमेंट कॅप्चर करायची आहे. सो त्यासाठी आपण आज आलो आहोत. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा. समोरून ऊन येते हे बघा, उन्हाचं आहे ना, डायरेक्ट फोकस माझ्यावरती आहे. सो त्याच्यामुळे असं डोळे बारीक बारीक दिसतील. सो आपण कॅप्चर करूया ती मोमेंट आणि तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करेन. आपला जो कॅमेरा आहे तो तिकडे ठेवला आहे आणि आधी इथे ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर दाखवीन मी तुम्हाला काय परिस्थिती आहे ती. आणि हा ब्रिज खूप असा म्हणजे कोकण रेल्वेचा टॉप 5 मध्ये येतो. म्हणजे हाईटला, लेंथला कमी आहे पण हाईटला टॉप 5 मध्ये बसतो तो. आणि तो दाखवीन मी तुम्हाला काय विषय येतो. संपूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला दाखवेन काय असेल विषय, तो काय मोमेंट आहे ती. आणि नक्कीच बघा तुम्ही ब्लॉग. आपली गाडी तिकडे लावली, हे बघा, आरसा बिरसा निकाल के रखा हुआ आहे. आणि इकडेच लोकेशन आहे. आता नाही दाखवू शकत कारण का तुम्ही ब्लॉग बघणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग संपूर्ण बघा, तुम्हाला नक्की दाखवणार कशी. आणि वंदे भारत एक्सप्रेस जी की कोकण रेल्वेची आत्ताच लेटेस्ट चालू झाली आहे. म्हणजे हल्ली एक 2-3 वर्ष झाले असेल मला वाटते, 3-4 वर्ष फार फार. आणि आपण पानवल सेतूवरती पण जाऊ, तिथली पण मोमेंट कॅप्चर करू. आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. लेट्स गो. कॅमेरा बघा मित्रांनो, इथे ठेवला आहे डायरेक्ट. जी फंगस आहे ना ती जाण्यासाठी डायरेक्ट उन्हाच्या दिशेला ठेवला आहे. तो क्लिअर होईल बऱ्यापैकी, जरा थोडाफार काय मॉइश्चराईज असेल तर. आणि आपला मोबाईलचा स्टँड आहे. मोबाईलचा स्टँड जास्त आपण यूज करत नाहीच कारण का त्याचा काही जास्त गरज लागत नाही अशी. हे बघा, आपल्या हाताचा जो स्टँड आहे तोच भारी आहे कारण का त्याला स्टॅबिलायझर जास्त भेटतो. सो असा काही इथला व्यू आहे. तर गाईज, इथलं मोमेंट जरा ऊन होतं म्हणून जरा व्यवस्थित नव्हतं, व्यवस्थित हे होत म्हणजे लोकेशन व्यवस्थित कॅप्चर होत. आणि आता ऊन आहे ना, ऑटोमॅटिक गेलं आहे. आय डोंट नो काय विषय झाला आहे. परमेश्वरची कृपा झाली वाटतं वरनं आपला त्या कॅप्चर करायची मोमेंट आहे ती व्यवस्थित येण्यासाठी. सो बघूया काय होतं आहे ते. मी फुल एक्सायटेड आहे कारण का तिथला जो व्ह्यू दिसतो आहे ना तो कॅमेराच कॅप्चर होईल. कारण का मोबाईलमध्ये काय सुद्धा दिसणार नाही. ते दाखवेन काय विषय आहे तो. बघा, पुरा धुरकटला आहे. मोबाईलला खास नाही, कॅमेराला व्यवस्थित दिसतो आहे. बघूया, ऊन परत येऊ लागलं आहे. 2 मिनटं जाऊ शकतात. आता ट्रेन येणार आहे, यायला झाले. आपण कॅमेरा सेटअप तयारी करूया कारण का आली तर ही मुवमेंट परत आपल्याला भेटणार नाही. परत यावं लागेल आपल्याला सुट्टी असेल तेव्हा. सो कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्ही. सो कॅमेराला ठेवायला स्टँडच गावत नाही, म्हणजे मोबाईलच्या कॅमेराला. हा कॅमेरा का आपण हातातच पकडणार काय विषय नाही, बट कॅमेराला ठेवायला काय चान्स भेटत नाही. चलतं आहे ब्रो, इथं लग गया व्यवस्थित. आणि वरती जरा करूया म्हणजे आपला व्यवस्थित थोडा दिसला पाहिजे. इथं आपण फोकस करणार. तर टायमिंग झालेला आहे. इस गाड़ी के ऊपर स्टैंड में चढ़ेगा ऐसा आणि कॅप्चर करूया. यायला झाली ट्रेन. जर केसांवरती हात जरा जास्त फिरवतो पण ती सवय लागली घाणेरडी, ती बंद करायला पाहिजे. गाईज आता भरपूरच लेट होतो आहे कारण का टायमिंग जो दाखवतो ना त्या टायमिंगसाठी यायला पाहिजे. एवढ्यात आली, आवाज आला ऑनचा. बघूया. कॅमेरा दोनदा बंद झाला तरी पण अजून काय ट्रेन येत नाही. शिट यार, आता ऊन आलं परत. आली 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 आली. आपण कॅप्चर करूया. खतरनाक भाई, खतरनाक. झूम आउट कर ब्रो, झूम आउट कर. हे बघा, हे बघा. सो गाईज हे बघा, हा पॉईंट बघा, काय पॉईंट आहे बघा. बघा इस काय फोकस फोकस. ओके, फायनली आपण ती मोमेंट कॅप्चर केलेली आहे आणि ती पण आपल्या कॅमेऱ्यामध्ये. आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये टाकीनच ही, काय विषय नाही. म्हणजे ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलीच असालच. सो खतरनाक मोमेंट, काय वाटते खतरनाक. तो व्ह्यू आहे ना पावसाळ्यात एक नंबर आहे. तर आपण पावसाळ्यात पण यायचा प्रयत्न करू आपला चान्स भेटला तर. आणि आता असं काय आपलं झालं आहे कॅप्चर करून.
अजून ब्लॉग बघा कंटिन्यू, आज कंटिन्यू करेंगे हम ब्लॉग, बाकी का. सो लेट्स गो. तर मित्रांनो बघितलं तुम्हाला ब्लॉगमध्ये मी ॲड केलं आहेत, काही विषय नाही. सो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे अजून तुम्हाला ब्लॉग बघायचा आहे, कंटिन्यू बघा तुम्ही ब्लॉग. तर चला आता आपण जाऊया पानवल डायरेक्ट सेतूवरती, तिकडे पलीकडे. तर फायनली गाईज आपण इथं पोहोचलो आहे आणि जाऊया आपण पानवल सेतूवरती. लेट्स गो. सो असा काही इथला व्ह्यू आहे आणि आपण ती मोमेंट कॅप्चर केलेली आहे जे आपल्याला करायची होती. आणि ते लोकेशन मला भेटत नव्हतं बरेच दिवस. म्हणजे मी ते व्हिडिओमध्ये बघितलं होतं काय ठिकाणी रील्स वगैरेमध्ये, आणि ते लोकेशन मला शोधत होतं आणि ते भेटत नव्हतं. तिकडून रस्ता बंद होता काहीतरी, आणि आता तो हल्ली रस्ता झाला आहे. सो असा काही इथला व्ह्यू आहे. आताच ट्रेन गेले त्याच्यामुळे मी सावकाश दोन्ही साईडने बघून व्यवस्थित जातो आहे. आणि आज मी एकटाच आहे ब्लॉगमध्ये, कारण का बाकी त्यांना वेळ नाही आहे, कारण का मी रिकामी होतो तेव्हा आलो, काय विषय नाही. आपली गाडी तिकडे वरती लावली आणि इकडे आहे. सो चला. तर गाईच असं काय आहे, इकडं वारा पण आहे बऱ्यापैकी, पण नॉईस येणार आहे वाऱ्याचा, कारण का मी हात ठेवतो वरती, दोन्ही साईडने वाऱ्याचा हात येणार आवाज येणार आहे. हा बघा आवाज येतो आहे असा, कारण का वारा तसा आहे वरती. त्याची ती खालून लेंथ आहे वरतीपर्यंत 64 मीटर लेंथ आहे खालून वरपर्यंत. म्हणजे उंची ह्याची 64 मीटर आहे आणि लांबीला थोडा कमी आहे, पण हा टॉप 5मध्ये उंच येतो. म्हणजे कोकण रेल्वेच्या रूटमध्ये हा टॉप 5मध्ये बसतो. कारण का कोकण रेल्वेच्या टॉप 5मध्ये मी डायरेक्ट सांगू शकत नाही कितव्या नंबरला, कारण का माहिती आहे अजूनपर्यंत मी गुगल सर्च केला त्याच्यामध्ये काहीतरी दाखवत नाही दुसऱ्या की तिसऱ्या नंबरला, पण कन्फर्म नसल्यामुळे आपण टॉप 5मध्ये आपण म्हणू शकतो, कारण की आहे. सो बघा असा काय व्ह्यू आहे इथला. आणि पुढे जाऊया आपण, अजून ट्रेन नाही त्याच्यामुळे, ट्रेन गेल्याच्यामुळे आपण जाऊ शकतो बऱ्यापैकी. आणि आलात तर तुम्ही मित्रांनो ह्या साईडला जाऊ नका, त्या साईडलाच उभे राहा. त्या साईडला गार्ड त्यांनी बनवला नाही राहायला, उभं राहण्यासाठी सेफ्टी. खालच्या साईडला नदी पण आहे हे बघा. तर मी दोन्ही साईडनी मोबाईल धरला, कारण का वारा सुसाट आहे बऱ्यापैकी आहे, त्याच्यामुळे मी मोबाईल पकडला हातामध्ये. इकडे आहे ना पावसाळ्यात यायला लई मजा येते, कारण काय माहिती पावसाळ्यात आहे ना इथला जो ग्रीनरी असते बाजूची, पावसाळ्यात कसं इकडे ग्रीनरी असते बाजूला, ह्या साईडला पण ह्या साईडला पण, आणि मधून कोकण रेल्वेचा रूट, तेव्हा बघायला मजा येते. जर खाली पडला तरी पण फुटणार, आणि त्याच्यापेक्षा खाली गेला तर अजून फुटणार, काय विषय नाही, भेटणार पण नाही मोबाईल. तर त्याच्यामुळे मी मोबाईल व्यवस्थित पकडला आहे, कॅप्चर करतो आहे. गॅप आहे त्याच्यामुळे सावकाश जावं लागतं. इथून खाली नदी दिसते हे बघा, इथे नदी आहे खाली. आपल्या कॅमेरा कॅप्चर होते काय माहिती नाही मोबाईलच्या. आणि असा काय व्ह्यू आहे याच्यावरचा. सो असा काय ब्रिज आहे, आणि तो आपल्या कोकणात आहे, त्यामुळे आपला अजून प्राऊड फील होतो. आणि आपला तो अजून मेन म्हणजे आपला रत्नागिरीत आहे. सो पानवल सेतू, आणि असे मोठी हिस्ट्री झालेली आहे आपल्या कोकणामध्ये, कारण का हे कामं सोपी नाहीत. कारण का ह्या ब्रिजच्या खालून अजून एक वैशिष्ट्य आहे, ह्या ब्रिजच्या खालून अजून एक अशी दाखवतो तुम्हाला, पण दिसते काय माहिती नाही. बॉक्स टाईपमध्ये बघा दिसते ना, बॉक्स टाईपमध्ये हे बघा, बॉक्स टाईपमध्ये. ह्याच्यामधून तुम्ही चालत पण जाऊ शकता, म्हणजे पूर्ण तो म्हणजे रिकामी असा आहे, म्हणजे त्याच्या आतमधून तुम्ही चालत जाऊ शकता त्या साईडला पलीकडे पूर्ण ब्रिज खालून, ह्या ट्रॅकच्या बरोबर खालून. म्हणजे हा असं काय इंजिनिअरिंग जबरदस्त केलेलं आहे. आणि म्हणजे बघा त्याची जी बनवायची ही होती ना, कोकण रेल्वे भरपूर अशा नेक्स्ट लेवलला जाऊन काम केलेलं आहे. आणि भरपूर म्हणजे नाही म्हटलं तरी सर्वच ब्रिज म्हणजे कोकण रेल्वेचा तो पण सुद्धा लांबीला लांब आहे, उंचीला काय माहिती नाही, पण लांबीला लांब भरपूर आहे. भरपूर कठीण अशा परिस्थितीनं बनवले गेलेलं हे कोकण रेल्वेचा जो उपक्रम आहे. सो आपल्यासाठी पण प्रवासासाठी पण चांगला आहे असा काय बनवला गेला.
आणि आता हल्ली 4 वर्षापूर्वी इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे अजून स्पीड आणि टायमिंग कवर करता येतो. तर मित्रांनो, अशी काय कोकण रेल्वेची आपल्यासाठी मिळालेली सेवा आहे, चांगली आहे. आणि भरपूर असे उपक्रम त्याने राबवले. त्या उपक्रमातून आपल्याला एक प्रवासाचा मार्ग चांगला आहे. आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. सो फायनली गाईज, आपलं इथलं शूटिंग जे करून झालं आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय, टेक केअर.